पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं बोलले मी सुजयशी। मग काय म्हणले भाऊजी? काही नाही, तो त्याच्या इलेक्शनच्या टेन्शन मध्ये। अगं हो पिऊताई, पण तुमच्या नात्यात जर फरक पडला तर तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे ना। आप्पे सगळेच अर्जुन भाऊजी असतात का? अगं पिऊताई, म्हणजे काहीच झालं नाही, पण आता पहिल्यापेक्षा तरी बरं बोलायला लागलं। होईल हळूहळू, ते तरी बरं। अपर्णा, तुझे डीएफ आले पाहिलेच? ते डीएफ म्हणजे डिटेल्स ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल बोलताय का? हो तेच, ते बघ आणि भर। हो आजच भरते सर। आणि अपर्णा, तुझ्या डॉक्युमेंटच्या सगळ्या स्कॅन कॉपीज लागतील ते भरायला। आप्पे एक काम कर, डॉक्युमेंट सगळे माझ्याकडे दे, मी ऑफिस मधून येताना स्कॅन करून आणते। चालतंय। आणि अपर्णा, डीएफ मध्ये तुझी सगळी माहिती भरायला लागते, म्हणजे तुझं नाव, गाव, तुझे आई वडील, ते काय करतात वगैरे वगैरे। भरते की। नाही, आणि त्यानुसार ते तुला प्रश्नही विचारतात त्या ठिकाणी। म्हणजे आपल्या जागेबद्दल आपल्याला किती माहिती असे प्रश्न का? अगदी बरोबर, त्यामुळे तुला इथली खडानं खडा माहिती असणं आवश्यक आहे। आता हे बघ ना, आपलं गाव धरणग्रस्तांचं गाव आहे, मग ते विचारतील ते गाव इथंच का बसवलं, त्याची प्रोसिजर काय होती वगैरे वगैरे। बापरे, म्हणजे लई अभ्यास करायला लागेल। अगे नाही नाही, टेन्शन घेऊ नकोस, करशील तू। फक्त मी जे सांगितलं ना ते लक्षात ठेव। हो सर। चल येतो मी। हो सर, सावकाश जावा। हा पिऊताई, अगं लई तयारी करायला लागणार आहे। आप्पे त्यांनी सांगितलेल्या त्या अर्ध्या गोष्टी तुला आधीच माहिती आहेत, बाकीच्या आपण काढू की शोधून, मी करते तुला मदत। अगं हो, पण आता त्यांनी विचारलं आजगावची लोकसंख्या किती, तर ते मी सांगते तुला। चालतंय, मी ते डीएफ फॉर्म डाउनलोड करायला घेते। काय आप्पे, अगं ये आप्पे, अगं घात झालाय, लय मोठा घात झालाय आप्पे। काय 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 झालं तुम्हाला? अगं लय मोठा घात झालाय। तुम्ही शांत व्हा आधी, काय झालंय तुम्हाला? अगं ही काल कामावर गेलं होतं, परत आलंच नाही ती, मला काहीच कळत नव्हतं। हॉस्पिटलातनं फोन आला की ती बेशुद्ध आहे ती। आप्पे आम्ही दोघंच आहे ग, आम्हाला कोणच नाही माग पुढं, तू मदत कर की अगं। आणि ते डॉक्टर म्हणलं की ते काय म्हणते ती कोमात का काय, त्यात आहे ती। काय कोमात? होय, ती कोमात काय असते ते मला काय बी माहित नाही बघा। आप्पे अगं चल की तू। बरं बरं, तुम्ही शांत व्हा तुम्ही। अगं काहीतरी कर की, लय आशेला आले बघ मी तुझ्याकडे। चल हे पाणी प्या ताई, पाणी प्या। नको मला पाणी। कामाचे इथं झाले का ताई काही? होय, अजून कुठे होणार आहे, तिथंच झालंय। आणि मी त्यासनी काय बोलाय गेली तर मलाच बाहेर काढलंय त्यांनी। बरं तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊ चला। मला मदत कर की अगं, मी लय अपेक्षेने आले अगं तुझ्याकडे। हो ताई, मदत करणार की, माझे पोलिसात आहेत बघा, आपण तिथे सगळं शोधून काढू। काय नक्कीच मोठं काहीतरी असणार आहे, हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, आपण बातमी करूयात। मी आलेच बॅग। हो ताई थांबा। हा चल। काय झालं आई? सकाळ धरणं फोनवर फोन करते, काय झालं? अरे काय झालं म्हणून काय विचारतो मुडद्या? तिकडं तुझ्या सख्या आईचं पाय पुसणं होऊन बसलंय पार। पाय पुसणं झालं? काय झाले ते नीट सांग की। बंट्या, अरे घरातली सगळी निस्ती मला चोर 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 म्हणून चिडवतात। आता चोरी केली म्हणल्यावर चोरच म्हणणार ना। अरे मेल्या, तुझ्यासाठीच केली ना मी। हा, अरे तुझं चांगलं घर व्हावं, तुझी चांगली बायको मिळावी तुला, म्हणून केलं ना। आई, कोणाला टोप्या घालतीस तू? तुझी घाणेरडी सवय आहे ती। तुझं कसं भोकाट पासून हसणं मी सहन केलं रे? हा, एवढी का वैतागली आपण तू? बंटी, अरे जो तो उठतोय तो मला बोलतोय, कधी नव ती काल रुक्मिणी बी मला लगी बोलली र। मला तर तुम्ही एकदम सीतावर गीता वाटलेला। कसलं काय बाबा, या जगात कोण कुणाचं नसतंय बघ। अरे काल मी त्या रुक्मिणीला जेवण घेऊन गेले तर लगी उलटी मला ती डसली। आई, त्यांचे पैसे तवाच दिले असते बघ मी, पण त्या आप्पीनं घोळ घातला बघ होळीला। खरंच रे बंट्या, त्या आप्पीला तरी ना सोडणार नाही बघ मी तिला। तिनं ना लय वाईट केलं तुझं, मला माहिती आहे।
तिचे तर असे हाल करणारे ना मी आई, तुला कल्पना नाहीये बघ. कर कर चांगलं हाल कर. अरे तिनंच माझी चोरी पकडून दिली म्हणून सगळं एवढं झालंय. एकदा घावली पाहिजे बघ ती, फक्त एकदा. बंट्या तिची वाट तर आपण लावूच, पण तेवढं पैशाचं बघ ना बाळा. आई तू त्या पैशाचं टेन्शन घेऊ नको. आहा, त्यांचे पैसे त्यांच्याच घशात घालतो का नाही बघ तू. म्हणजे आता काय करणार आहे तू? चमत्कार. हा? देवाचाच नारळ घेणार आणि देवालाच फोडणार. कर 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 बाबा, काय करायचं ते कर, पण पहिले ना पैसे देऊन त्यांची थोबाड बंद कर. त्याचं काय नाही हो सरकार, त्याच्या बापाची पेन्शन आडलीये. तेवढं गाजर दाखवले तर म्हणाल ती काम करल ते रॉकेट. तर ते आपल्या यायला नको. नाही नाही, एवढा दम नाही त्याच्यात. नाही असं म्हणताय खरं, पण त्याला आधी बी लोकांनी असाच वापरून घेतला हे डोक्यात ठेवा. सरकार 2 नंबरची कामं करायला खात्रीशीर माणूस येतो, आणि आपल्याला तर अजिबात घाबरत नाही. येळ आली तर हिलाच 2 ठेवून द्यायला बसलाय. आता तेच तर नकोय. बरं राहिलं, सांगतो त्याला आप्पीच्या नादी नको लागू म्हणून. आणि तुम्ही आता जरा त्या ऑफिसंग राहत जा. आता मी कशाला? उमेदवार आहे तुम्ही, आता लोकांना कळलं पाहिजेत. गावात फ्लेक्स लावले की आपण. अहो त्यानं काय होणार आहे? लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं. लोक नुसती गाराणी सांगत असतात. अहो तीच तर, ती ऐकू वाटत नसली तरी ऐकायची, लोकात राहायचं. आपली हाय तर तिचा फायदा करून घ्या. ठीक आहे, थांबतो आजपासून. पण हाय कुठं ती? जायचं ना आपल्याला? आता मला काय माहित कुठं आहे ती. घ्या फोन बी इथं. ते गेली कुठे पोरगी? तर मला काय माहित कुठं गेली ती. नेमकी अशी जायच्या वेळेलाच कुठेतरी जाऊन बसती. जाऊन बघा आणि आणा तिला. थांबा चौकशी करतो. फोन कसले लावताय? जाऊन बघा आणि घेऊन या तिला. मराठीत सांगितलं कळतच नाही बाई. ती पोरगी बी अशी 2-4 भाषणं काय दिली, स्वतःला लय शहाणी समजायला लागली. जायचंय ना, अकलीचा काय भाग आहे का तिला? का आता तिच्या तालावर नाचायचं आम्ही? सरकार शांत व्हा तुम्ही, आणतो मी तिला, घेऊनच येतो. ताई, अहो ताई चला की लवकर हॉस्पिटल मध्ये जाऊ. ताई तुम्ही अहो ताई थांबा की जरा. अहो कवा धरणं रडताय तुम्ही? शांत व्हा की, तुम्हाला त्रास होईल. आणि तुम्ही काही सांगितलंच नाही तर आम्हाला काय कळणार आहे नक्की काय झालंय ते? तुम्ही आधी नीट सांगा बरं काय झालंय. अहो म्हणजे नेमकं काय करायचं ते कळलं ना आपल्याला. अहो ते वाळू उपसायला जायचं, इथल्या वस्तीतल्या पोरासोबत गेलं आणि रात्री मला फोन आला की दवाखान्यात नेलंय म्हणून. त्या पोरासने मी विचारलं तर म्हणाले की वाळू भरून नेत असताना ट्रक वरून पडले. डोक्यावर पडले, तो डोक्याला खोक पडल्या आणि खंडेभर रक्त गेलंय. आणि त्या वाळूवाल्यांनी काहीच केलं नाही? मुर्दा बशिवला त्यांचा. अहो बघायला बी आली नाही ती. आणि मी विचारायला गेले तर म्हणतात की आमचा काही संबंध नाही. असं कसं? अहो मग तुम्ही रडताय काय? तुम्ही तक्रार करा की त्यांची. ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमचं दाजीच आहे तिथलं पोलीस. कशाचं काय, सगळी खिशात आहे त्याच्या, म्हणून तर एवढा टेचात बोलतोय ना. ते समधी खिशात आहेत म्हणजे? समधी म्हणजे पार समधी, वरपासून खालपर्यंत. कुणाकडे बी जावा, कोण काय करत नाही. सगळ्यांना पैसे खायला घातले त्यानं. अहो काय बोलताय तुम्ही? माझा नवरा या गावचा पोलीस आहे आणि तू कधीच भ्रष्टाचार होऊ देत नाही, माहितीये मला. अगं तूच काय तर करशील असं सगळी म्हणाली, म्हणून मी तुझ्याकडे आल्या बघ. माझ्या कुकवाला तूच वाचव बाई, हात जोडते मी तुझ्या पुढे. ताई तुम्ही असं काय करताय? अहो तुम्ही शांत व्हा बरं आधी. आपण आता डॉक्टरांकडे जाऊ, बघू त्यांना नेमकं काय झालंय. मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. तेव बघ तेव, त्यातच असेल तो मुर्दा. ताई नक्की हाच ट्रक आहे? होय तेवच आहे. हाच बघते त्यांच्याकडे, मी थांबवते त्यांना. दिदे दिदे काय गे, मारायचं का? मारायचं नाहीये, मारायचंय.
कोण का तू? चल बाजूला हो, चल. सांगते की. तुम्ही आधी खाली उतरा. हॅलो दाजी, कुठं आहे तुम्ही? अहो इथं मॅटर झालाय. इथं खालच्या आईला दिदीने वाहूचा ट्रक अडवलाय. लवकर या तुम्ही. ए कसलं शूटिंग काढतो रे? आणि तुला सांगितलं होतं ना, ह्यांना घेऊन आलीस का तू? आणि तुला म्हणलं होतं ना त्याचा तो पडलाय म्हणून. असं कसं त्याचा तो पडला? रात्रीचं त्यांना टप्पावर बसवता हे काय मला माहित नाही का? फुकटात नाही बसवत आम्ही, पैसे मोजतो पैसे. बघा कसं बोलतेत ते. जा, तुला काय करायचं ते कर जा. हो, जरा तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलताय कळतंय का? माझा नवरा पोलिसात आहे. असे हाल करेल ना तुमचे. कुणाला सांगायचं त्याला सांग. हे तू कॅमेरा बंद कर नाही तर फोडीनच बघ. नमस्कार मॅडम. नमस्कार. साहेब कुठे गेलं म्हणायचं? अहो ते जरा बाहेर गेलेत. काही काम होतं का? हे पोचवायचं होतं. काय ते? हे कळलं साहेबांना बरोबर. एक तर तुम्ही अवैध वाळू उपसा करताय आणि वर आमच्यावरच दादागिरी करताय. तक्रार देणार माझ्या विरुद्ध? जा तक्रार दे जा. ओ एवढी कसली गुरमी आहे हो तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही काही दिवसाआधी पोलीस स्टेशनात आला होतात ना ते पुस्तकं घेऊन? हा तुम्हीच आहात ना ते? अहो हो 100% तुम्हीच आहात. मला आठवतंय की. आणि तिथं अर्जुन नव्हता मग तुम्ही निघून गेलात. मी तुम्हाला विचारलं पण तुम्ही पुस्तकं ठेवलेत. तुम्हीच आहात ते? नाही. काय काय दंगा काय चाललाय? त्यांच्या मिस्टरांच्या डोक्याला जखम झाली यांच्या ट्रकवरून पडल्यामुळे. अर्जुन यांना आत्ताच्या आता अटक करायची. लई चुकीचं वागले ते. मागाशी लय गुरमीत बोलत होता. आता काय झालं? घाबरला? अहो तुम्ही हसताय काय? तुम्हाला लाज वाटत नाही का? अर्जुन अरे तू बघतोयस काय? त्यांना अटक झालीच पाहिजे. हो मला आणि अटक करणार. हे थांबे. अरे ही इथं इथं काय करती? अरे जगाची तारण अरे ती. चल बघू. का कोण आहे तू? तू स्वतःला काय समजतोय? साहेब मला बोलायला लावू नका. काय बोलणार आहे तू? काय बोलणार आहे? तुला काय अर्जुन साधा सुद्धा वाटला का? अरे साहेब तुम्ही मला अटक करू शकत नाही. का नाही करू शकत? बस आता बेकार अवस्था करेल तुझी. धंदा बंद करेल तुझा. अय अर्ज्या, कानात का सांगतो त्याच्या? खुल्लम खुल्ला बोल की. तुझ्याच कानात बोललो ना मी. तुला अडचण होईल. अरे पण तू अटक कर की त्याला. हो साहेब. एका शब्दाने जरी बोललास ना तर जीभ हासडून हातात दिला. अहो साहेब पण ताई तुम्ही काय काळजी करू नका. मी करतो सगळं नीट. चिंचुके घ्या त्याला. हो चिंचुके साहेब थांबा. अरे लुकतुके एवढा थाटात उभा राहिलाय. पैसे चारले असतील ना? साहेब तुम्हाला चालले असतील की पैसे. अजून कोणाला दिले रे? साहेब हो इथं पोलीस ते आहेत का मी आहे? आणि भावी आमदार साहेब तुम्ही कोण जरी झालात ना तरी कायद्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त पोलिसाला असतो. मला वाटतं इथं पोलीस मी आहे ना? बर जायला घेऊन. प्रचारची कामं खोळंबल्यात. हाय का पत्ता कोणाचा? हे बघा आल्या. थांबा 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 बायांनो, आत कुठं निघाल्या? तुमची ना हिथं आरती वावळायची हाय. काय झालंय मावशी? काय झालं? काय झालं आप्पे? सरकार अहो का आता काय तोंडातून शब्द फुटत नाही का काय? होय का? मगाशी एक ताई आले होते पळत. त्यांच्याच मदतीला म्हणून गेलो होतो आम्ही. हे
मदत पाहिजे होती म्हण मदत इथं काम घरातली सोडून गावाच्या कुटाळक्या करत फिरत जावा नुसत्या तुम्ही. मावशी आम्ही घरातली सगळी कामं आवरून गेलतो. कामं झाली होती म्हणजे काय गाव उंडारायला जायलाच पाहिजे होय? आई अहो तुम्ही जरा बस, एक शब्दानं बोल नका. आपे, तू मॅडमला काय सांगित होतोस? सरकार अहो काय विचारतोय मी आपे? काय सांगित होते मॅडमला? प्रचार करे. प्रचार करे. मग कोण करणार तो? सांगितलं ना तर करणार कोण मग तो? तूच बोललीस ना का आम्ही बोललो होतो? असं कसं? अहो सरकार ती ना सुरेश बापूची पोरगी हाय, त्याच्यासारखी शब्दाची पक्की. काय ग आप्पे, बरोबर ना? मावशी इथं बापून मध्ये घ्यायची काहीच गरज नाही. अगं नाही, मी फक्त आठवण करून दिली तू कुणाची पोरगी आहे ती. सरकार सॉरी, माझं चुकलं. सॉरी म्हणायची काही गरज नाही, पण आज तुझ्यामुळे एक सभा कॅन्सल झाली. हे प्रचार करायचं म्हणजे का तेवढं सोपं वाटतं का तुम्हाला? सरकार अहो मग अशी परिस्थितीच अशी होती की आम्हाला. तुम्हाला विचारलंय कोणी? नाही, आम्ही तुमच्याशी बोलतोय का तरी? आणि काय ग पियू, तिकडं तुझा नवरा आमदार होण्यासाठी रात्रंदिवस जीवाचं रान करतोय, तुला काय त्याचं सुखदुःख आहे का नाही? हा, तिलाच वाटत नसेल ते आमदार व्हावा म्हणून. असं अजिबात नाहीये आई. काय विषय चालला इथं? आपे, प्रचाराच्या वेळेला फक्त प्रचारच, दुसरं काय नाही. अहो तसलं काय नाही सरकार. तिला चांगलं माहितीये की तिच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणून ती मुद्दाम करते बघा. नाही नाही सरकार, असं काही नाहीये. असं नाही म्हणजे कसं आहे? अगं तू किती आतल्या गाठीची आहेस ना ते आमच्या सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट मावशी, मी हे सगळं काय मुद्दाम नाही करत आहे. बस झालं, जे झालं ते झालं, विषय संपला. याच्या पुढे बाहेर कुठं जायचं असलं तर आधी आम्हाला विचारायचं आणि मगच जायचं, कळलं का? कळलं का? हो सर. तुके साहेब जरा थंड घ्या, तुम्ही बसा इथं. सगळ्या गावा पुढे आम्हाला बेड्या ठोका आणि वर्ण म्हणा थंड घ्या म्हणून. तुके तिथं परिस्थिती काय होती माहिती ना तुम्हाला, घ्या ना समजून. अहो मला काय करायचंय ती परिस्थिती? तुम्ही लईच तापलाय राव. चिंचुके जा कोल्ड्रिंक घेऊन ये. ए राहू दे रे. आणतो. आण आण कोल्ड्रिंक आण मस्त पैकी. लुकतुके साहेब बसा तुम्ही जरा, बसा इथं. बरं राहिले. मी काय म्हणतोय लुकतुके साहेब, तुम्ही लय लोड घेताय, तुम्ही लय मनाला लावून घेताय. इथं आणून लगेच सोडणार तुम्ही, तुम्हाला फक्त जरा नाटक करायचं होतं. कशाला? आणि मी का नाटक करू? बस का लुकतुके, आपल्यासाठी एवढं नाही करणार होय. एक एक बंदा रुपये मोजून घेता ना तुम्ही, तो म्हणतो का मी बास का म्हणून? काय म्हणतोय लुकतुके साहेब, तुम्ही जरा ऐकून. साहेब पहिलं माझं ऐकून घ्या. ह्यात माझी काय चुकी आहे? आणि ह्याच्यासाठीच पैसे मोजतो ना मी. बाहेर येऊन कॉलर धरली तुम्ही माझी, घेता ना बॅगाच्या बॅगा भरून. आता तो पोरगा पडला वरनं, लागलं त्याच्या डोक्याला. अहो एवढं होतच की आमच्या धंद्यात. तुम्ही मला सगळ्यांसमोर अटक काय करता, इकडं काय आणता? अहो आमची काय पत आहे का नाही? तापलाय राव तुम्ही. चिंचुके नकोय मला. आणि एक साहेब सांगतो, तुमच्या तुमच्या बायकोची जी काय भांडणं असतील ना ती घरी निस्तारा, उगाच आम्हाला मध्ये घ्यायचं नाही. आणि परत जर का असं काय झालं, माझ्या अंगाला जर परत हात लागला तर मी सोडणार नाही साहेब. लुकतुके साहेब जरा जास्त होतं हे. बायकोला सांभाळता येत नाही, लागलं शायनिंग मारायला. साहेब आहोत तुम्ही. हे बघा साहेब, पुढच्या वेळेला अंगाला हात लागला ना तर सोडणार नाही मी. तुमचे जे काही मॅटर असतील ना ते घरातल्या घरात मिटवा. परत माझ्या कॉलरला धक्का नाही लागला पाहिजे. पैसे घेता ना तुम्ही बंडलच्या बंडल, अहो तशी कामं पण करा ना आमची.
साहेब लय वर्षापासून धंदा करतोय, तुमच्यामुळे बुडला नाही पाहिजे. येतो मी. अहो साहेब